नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री साई सच्चरित्र मराठी अध्याय 4. अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वील 2 अध्यायी मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण साड विवरण जाहले. आता या संतांचा अवतार ही निमित्त ए धरत्रीवर ऐसे हे कार्य कर्म खडतर जेणे ते अवतरत भूलोकी. आता श्रोते महाराज, मी एक तुमचा चरणरज मज तो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही. आधीची गोड संत चरित्र तैशांत हे तो साई कथामृत सेवुनी साईंचे अनन्य भक्त आनंदयुक्त होवोत. ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण शूद्र होऊ पाहती ब्राह्मण. धर्माचार्याचे मानखंडन करू दंडन पाहती. कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वान. एकावरती एकाची ताण मानिना कोण कोणाचे. सेवा सेव्य भक्षाभक्ष आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष. मद्य मांस अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रयक्ष सेविती. घेऊनी धर्माचे पांघरून अत्याचार घालविती आतून. पंथद्वेष जाती माजून जन जाजावून जातीचे. ब्राह्मण कंटाळती संध्यास्नाना कर्मठ कंटाळती अनुष्ठान. योगी कंटाळती जप तपध्याना संतावतरणा समयवतो. जनधन मान पुत्र दारा हाती सुख सर्वस्वा थारा. मानुनी विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा ते येती. आत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पायी जे मुक्ती. करावया धर्म जागृती संत येती आकारा. आयुरारोग्य ऐश्वर्या मुक्ती. जन शिस्नोदर परायण बहकती. निजोद्वरणा सर्वस्वी हुकती. अवतारा येती ते संत. व्हावया वर्णाश्रम धर्म रक्षण करावया अधर्माचे निर्दळन. दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षिती अवतरण संतांचे. संत स्वयं ठायेची मुक्त दीनोद्वरणी सदैव उद्युक्त. अवतार तयांचा केवळ परार्थ निज स्वार्थ त्या नाही. निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोलाऱ्या भवती. परमार्थाचे मंदिर उभारती भक्ता उद्धरती सहजगती. धर्म कार्य धर्म जागृती करुणी अवतार कार्य संपादित. होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात. सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू. जो परमेश्वरू तोची गुरु. तोची शंकरू सुख करू. तोची तो निरतिशय प्रेमास्पद. नित्य निरंतर अभेद. नेने जो देश काल वस्तुभेद परिच्छेदातीत. परापशंती मध्यमा वैखरी वाणी वर्णिता थकल्याचारी. नेती नेती घेतली हारी वेदी चातुरी चालेना. लाजली षडशास्त्रे षडदर्शने थकली पुराणे आणि कीर्तने. अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने. ऐसी या संत साईंचे चरित्र. लीला जयाच्या अत्यंत विचित्र परिसोनी जयाच्या कथा पवित्र. पावन श्रोत होऊत का तोची चालक सकलेंद्रिया. बुद्धी देई ग्रंथ रचाया यथाक्रम चरित्र सुचाया. अनायासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी.
मग हे काळजी करावी कामी, व्यर्थ रिकामी किमर्थ, गुण एक एक तयांचे आठविता. पडे वृत्तीसी ताटस्थता, येईल वाचेसी कैसा तो वर्णिता. दृढ मौनता तत्कथन, घ्राणे सुमन हुंगावे. त्वचा शीतोष्ण स्पर्शावे, नयने सौंदर्य सुख घ्यावे. सुख व्हावे आपापना, जिव्हा शर्करेचा स्वाद. जाणे परिनेने अनुवाद. तैसाची साई गुणानुवाद, करू विशद नेनेमी. सद्गुरुचेसी जव येई मना, तोची स्वयं देई प्रेरणा. अनिर्वचनीय याचे निर्वचना, स्वजना करवी करवितो. हा न केवळ शिष्टाचार, बोल हे न केवळ उपचार. मनोभावाचे हे उद्गार, अवधानादर प्रार्थितो. जैसे गाणगापूर नरसिंहवाडी, जैसे औदुंबरवा भिल्लवडी, तैसेची पवित्र गोदेचे थडी. क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध, गोदावरीचे पवित्र तीर, गोदावरीचे पवित्र नीर. गोदावरीचा हित समीर, ही भवतिमीर नाशक. गोदावरीचे महात्म्य रुचिर, प्रख्यात जे अखिल जगतीवर. एकाहुनी एक धुरंधर, संत प्रवर तेथे झाले. अनेक तीर्थे या गोमती तीरी, अघविनाशक जेथील वारी. भवरोग स्नाने पाने निवारी, पुराणांतरी वर्णिले. ते हे गोदा अहमदनगरी, कोपरगाव तालुक्या भीतरी. कोपरगावाची या शेजारी, मार्ग देई शिर्डीचा. गोदा वळंगुणी पैलतीरी, सुमारे 3 कोसावरी. तांगा प्रवेशता निमगावा भीतरी, समोर शिर्डी दिसत असे. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई, नामाजनी गोरा गोनाई. तुका नरहरी नरसिंभाई, सजन कसाई सावंता. पूर्वी संत होऊन गेले, सांप्रतही ते बरेची झाले. वसुधैव कुटुंबी भले, आधार रंजल्या गांजल्यांचे. रामदास संत प्रवर, सोडून या गोदातीर. प्रकट झाले कृष्णा तटाकार, जगद्द्वारा कारणे. तैसेची हे योगेश्वर साई, महान शिर्डीची पुण्याई. जगद्द्वाराची पायी, गोदे ठाई अवतरले. परिस लोहादे कणकस्थिती, तया परिसा संता उपमिती. संतांची परी अलौकिक कृती, निज रूप देती भक्ताते. सांडून या भेदभाव, स्थिर चर अवघे ब्रह्म स्वभाव. आपणासी हे विश्वविभव, अखंड वैभव ब्रह्माचे. ऐसे अखिल विश्व जेव्हा, मीच मी हे प्रबोधले तेव्हा. मग त्या सुखाचा काय सुहावा, परम सद्भावा पावेल. ऐसे मी पण जेव्हा पावावे, वैर ते करावे कोणासवे. किमर्थ वा कवनासी भ्यावे, अन्याची ठावे जव नाही. दामाजी जैसे मंगळवेढी, समर्थ रामदास सज्जन गडी. नरसिंह सरस्वती जैसे वाडी, तैसेची शिर्डी साईनाथ. परम दुर्घट आणि दुस्तर, जिंकिला जयाने हा संसार. शांती जयाचा अलंकार, मूर्त भांडार ज्ञानाचे. वैष्णवांचे हे माहेर घर, उदारांचा हा उदार. परमार्थ करणाचा अवतार, साराचे सार हा साई. प्रीती नाही नाशिवंती, आत्मस्वरूपी रंगली वृत्ती. लक्ष एक परमप्राप्त. काय ते स्थिती वर्णावी, ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष. आमुत्रिकाचा न हर्षामर्ष, अंतरंग निर्मल जैसा आदर्श. वाचा वर्षत अमृत सदा, राजा रंक दरिद्री दीन. जयाचे दृष्टी समसमान, स्वयं ठावान मानापमान. भूती भगवान भरलेला, जनासवे बोले चाले. पाहे मुरळ्यांचे नाच चाळे, गजल गाणे ऐकता डोले. रेसन हाले समाधी, अल्ला नामाची जया मुद्रा. जग जागता जया ए निद्रा, जागे जगासी लागता तंद्रा. शांत समुद्रासम उदर, आश्रम निश्चय काही न कळे. काही निश्चित कर्माना.
बहुधा बैसल्या ठाईचा न ढळे, व्यवहार सगळे जो जाणे. दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360. ऐसा जरी नित्याचा थाट, मौनाची गाठ सोडीना. भिंतीस टेकुनी उभे असती, सकाळ दुपारा फेरी फिरती. लेंडीवरी वा सावडीस जाती, आत्मस्थिती अखंड. न जाणू कवन्या जन्मांतरी, कवन्या प्रसंगी, कवन्या अवसरी. केले म्या तप कैशिया परी, घेतले पदरी साईने. हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्माचा फळ. साईच स्वयं दीनवत्सल, कृपा ही निश्चळ तयाची. सिद्ध कोटीत जरी जनन, साधका ऐसे तयाचे वर्तन. वृत्ती निरभिमान, अतिलीन, राखी मन सकळांचे. नाताही जैसे पैठण, ज्ञान देवाही आळंदी जाण. तैसेची साईंनी शिर्डी स्थान, महिमा संपन्न केले की. धन्य शिर्डीचे तृणपाषाण, अनायासे जया अनुदिन. घडले बाबांचे चरणचुंबन, पदरज धारण मस्तकी. शिर्डीचं आम्हा पंढरपूर, शिर्डीचं जगन्नाथ द्वारका नगर. शिर्डीचं गया काशी विश्वेश्वर, रामेश्वरही शिर्डीचं. शिर्डीचं आम्हा बद्रिकेदार, शिर्डीचं नाशिक त्र्यंबकेश्वर. शिर्डीचं उज्जैनी महाकाळेश्वर, शिर्डीचं महाबळेश्वर गोकर्ण. शिर्डीत साईंचा समागम, तोची आम्हा आगम निगम. तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ. समर्थ साईंचे जे दर्शन, तेनेची आम्हा योग साधन. करिता तयासी संभाषण, होय क्षालन पापांचे. तयाचे जे चरण संवाहन, तेची आम्हा त्रिवेणी स्नान. तयांचे चरणतीर्थ सेवन, तेची निर्मूलन वासनांचे. तयांचे जे आज्ञापन, तेची आम्हा वेदवचन. तयांच्या उदीप्रसादाचे सेवन, पुण्य पावन सर्वार्थी. साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम. साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजा राम श्री साई. साई स्वयं द्वंद्वातीत, कधी न उद्विग्न वा उल्हसित. सदैव निजस्वरूपी स्थित. सदोदित सन्मात्र, शिर्डी केवळ केंद्रस्थान. क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण, पंजाब, कलकत्ता, हिंदुस्थान, गुजरात, दख्खन, कानडा. शिर्डीची साईंची समाधी, तीची अखिल संतांची मांदी. जेथील मार्गक्रमिता प्रतिपदी, तुटते ग्रंथी जीवांची. सार्थक जन्मा आलियाचे, केवळ समाधी दर्शन साचे. मग सेवेसी जयांचे, आयुष्य वेचे. भाग्यतयांचे काय वाणू, मशीद आणि वाडियावरी सुंदर. निशाणांच्या हारी, फडकती उंच गगनोदरी. पालवती करी भक्तांची, बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती. गावोगावी पसरली महती, कोणी तया सतश्रद्धा नवसिती. दर्शने निवती जन कोणी, कोणाचे कैसेही मनोगत. असो बुद्धी शुद्ध वा कुसित, दर्शन मात्रेची निवेचित. जन विस्मित अंतरी, पंढरीत विठ्ठल रखुमाई. यांच्या दर्शनी जी नवलाई, तेची विठ्ठल दर्शन देई. बाबा साई शिर्डीत. कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती, ऐकावी गवळीबुवांची उक्ती. जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती, संशय निवृत्ती होईल. पंढरीचे हे वारकरी, जैसी वर्षासी पंढरीची फेरी, तैसेची करीती हे शिर्डीची वारी. प्रेम भारी बाबांचे, गर्धव एक बरोबर, शिष्य एक साथीदार. जिव्हा रामकृष्ण हरी गजर. करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास. चातुर्मासी गंगा तट निवास, पंढरपुरी अष्टमास. भेटी वर्षास बाबांची. बाबांकडे पाहात पाहात, म्हणावे यांनी होऊन विनत. हासी तो मूर्त पंढरीनाथ.
अनाथनाथ दयाळ, धोत्रे नेसुनी रेशीम काणी, होतील काय संत कोणी, करू लागती हाडांचे मणी, रक्ताचे पाणी निज कष्टे, फुकाचा काय होईल देव, हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव, मग वेडे रे वेडे हा दृढ भाव, ठेवूनी देव लक्षावा. जया पंढरीनाथांची भक्ती, ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती, तेथ मज पामराचा अनुभव किती, श्रोता प्रतिती पहावी, नामस्मरणी मोठी प्रीती, अल्ला मलिक अखंड वदती, नाम सप्ताह करुणी घेती, दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा दास गणूला, नाम सप्ताह मांडावयाला, होता गुणदास वदती तयाला. विठ्ठल प्रकटला पाहिजे, बाबा तो छातीस हात लाविती, दास गणूंची निक्षुनी वदती, हो हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती, भक्त भावार्थी पाहिजे, ठाकूरनाथांची डंकपुरी अथवा विठ्ठलरायांची पंढरी, ती हीच रणछोड द्वारका नगरी, जाणे न दुरी पहावया, विठ्ठल काय एकांतीचा उठून, येणार आहे दुसरा कुठून, भक्त प्रेमे उत्कंठून, येतेही प्रकटून राहील, पुंडलिके वडिलांची सेवा, करुणी बुलविले देवादिदेवा, पुंडलिकांच्या त्या भक्तिभावा, विटे विसावा घेतला. असो होता सप्ताहाची समाप्ती, झाली म्हणती दास गणू प्रती, शिर्डीस विठ्ठल दर्शन प्राप्ती, ही घ्या प्रतिती बाबांची. एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्रातःस्नान असता आसन स्थित ध्यानस्थ, दर्शन पावत विठ्ठलाचे, पुढे जाता बाबांचे दर्शना, नवल बाबा पुसती तयांना, विठ्ठल पाटील आला होता ना, भेट झाली ना तयाची, मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेघ मारुनी करी त्या अढळ, दृष्टी चुकवून काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष, हा तो प्रातःकाळी प्रकार, पुढे जेव्हा भरली दुपार, पहा आणिक प्रत्यंतर, विठ्ठल दर्शन सोहळा, पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या, 5:25 साचा, घेऊन कोणी बाहेर गावीचा, विकावयाच्या इच्छे ये, सकाळी धानी आली जी मूर्ती, तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती, पाहुणी दीक्षित विस्मित चित्ती, बोल आठवती बाबांचे, दीक्षित तव अतिप्रीती, विकना रासी मोल देती, छबी एक विकत घेती, भावे लाविती पूजेसी, विठ्ठल पूजनी साईंचा आदर, आणि एक कथानक सुंदर, परिसा बहु श्रवण मनोहर, आनंद निर्भर मानसे, भगवंत राव क्षीरसागर पडिल. विठ्ठल भक्त प्रवर पंढरपुरासी वारंवार, फेरी वरचेवर करीत, घरात होती विठ्ठल मूर्ती, वडील पंचत्व पावल्यावरती, जाहली पूजा नैवेद्य समाप्ती, श्राद्ध तिथीही राहिली, नाही वारीची कथा वार्ता, भगवंतराव शिर्डीसी येता, बाबा आठवणी तयाचा पिता, म्हणती तो होता दोस्त माझा, हा त्या माझ्या स्नेहाचा सूत, म्हणून यासी मी आणिला खेचित, नाही कधी हा नैवेद्य करीत, उपाशी ठेवीत मजलाही, विठ्ठलासही ठेवी उपाशी, म्हणून शिर्डीसी आणिले यासी, आता देईन आठवणीसी, लावीन पूजेसी याजला, एकदा पर्व विशेष जाणून, करावे प्रयाग तीर्थी स्नान, दास गणूंचे जाहले मन, आले आज्ञापन घ्यावया, बाबा देती प्रत्युत्तर, न लगे तदर्थ जाणे दूर, हेची आपुले प्रयाग तीर, विश्वास धर दृढ मनी, खरेची सांगावे काय कौतुक, बाबांचे चरणी ठेविता मस्तक, उभयांगुष्टी निथळले उदक, गंगा यमुनोदक पाझरले, पाहुनिया तो चमत्कार,
दास गणुसी आला गहिवर, काय बाबांचा महदुपकार, फुटला पाजर नयनांची, वैखरीसी चढले स्फुरण, प्रेम आले उचंबळून, अगाध शक्ती अघटित लीला वर्णन, करुणी समाधान पावले, दास गणूंचे पद हे गोड, वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड, म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड, देवोनी ही कोड पुरवितो. अगाध शक्ती अघटित लीला, तव सद्गुरु राया, जड जीवा ते भवी ताराया, तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊनी प्रयागपद केले, गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती, तूची होऊनी साई समर्था, विचरसी भूवरती. प्रहर दिसाला ब्रह्मा समते, ज्ञानमुखे वदसी, तमोगुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. कधी कधी श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी, भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा, हिंदू म्हणू तरी सदैव वससी, मशिदीत सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करिसी, फकीर म्हणावे तरी कुबेरा दाणे लाजविसी. तव कसा ते मशिद म्हणू तरी वनी ते ठाया, धुनीत सदा प्रज्वलित राहे उदी लोका द्याया. सकाळपासूनी भक्त सावळे पूजन तव करीती, माध्यान्नीला दिनकर येता होत असे आरती. चहू बाजूंना पार्षद गण समभक्त उभे राहती, चौरी चामरे करी धरुणी तुझवर ढाळीती. शिंग कड्याळे सूर सनया दणदण ते घंटा, चोपदार ललकारती द्वारी घालुनिया पट्टा. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी, प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे, मदन दहन होसी. आशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यही तो ठाई, प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई. ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते, आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया, आलो निवारा दास गणूंचे त्रिताप गुरुराया. असो अघोर पापे धुवाया, जन जाता गंगेच्या ठाया, गंगा लागे संतांचे पाया. निवारावया निज पापे, सोडून या चरणा पवित्रा. न लगे गंगा गोदा यात्रा, भावे परिसा या संत स्तोत्रा. गोड चरित्रा साईंच्या, जैसा गोनाईस भीम रथित, तमालास भागीरथीत. नामा कबीर शिंपल्या आंत, सुदैवे प्राप्त झाले. तैसेची हे श्री साईनाथ तरुण 16 वर्षांचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटताची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्नी, माया त्यागिली लाथे हाणुनी मुक्ती चरणी विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशी, कोण्या माता पितरांची कुशी, हे कोणासी ठावेना. ठावी न कोणा पूर्वावस्था, कोण तो तातवा कोण माता. थकले समस्त पुसता पुसता, कोणा न पत्ता लागला. सोडूनी माता पितर आप्त गणगोत आणि जातपात, त्यागुनी सकल संसार जात. प्रकटला जनहितार्थ शिर्डीत. शिर्डीची एक वृद्ध बाई, नाना चोपदाराची आई, कथिती झाली परम नवलाई. बाबा साई चरिताची म्हणे आरंभी हे पोर, गोरे गोमटे अतिसुंदर. निंबातळी आसनी स्थिर, प्रथम दृगोच्चर झाले. पाहुणी सुंदर बाळरूप, लोकामणी विस्मय अमुप. कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप समसाम्य. वय कोवळे नवलस्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती. गावोगावींचे लोक येती,
दर्शन निमित्ती मुलांच्या. दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती. आली कोठुनी ही बालमूर्ती, आश्चर्यचित्ती सकळिका. रूपरेखा अति गोजिरी, पाहता प्रेम दाटे अंतरी. नाही कुणाचे घरी ना दारी, निंबा शेजारी अहर्निश. जो तो करी आश्चर्य थोर, ऐसे कैसे तरी हे पोर. वय कोवळे रूप मनोहर, राही उघड्यावर रात्रंदिन. बाह्यातकारी दिसे पोर, परी कृतीने थोराहुनी थोर. वैराग्याचा पूर्णावतार, आश्चर्य फार सकळिका. एके दिवशी नवल झाले, खंडोबाचे वारे आले. दोघे चौघे घुमू लागले, पुसू लागले जनप्रश्न. कोणा सभाग्याचे हे पोर, कोठुनी कैसे हे आले इथवर. देवा खंडोबा तू तरी शोध कर. प्रश्न विचारित ते एक, देव म्हणे जा कुदळी आणा. दावितो ते जागी खणा, लागेल या पोराच्या ठिकाणा. कुदळी हाणा ए जागी, मग तेथेच त्या गाव कुसाजवळी. त्याच निंबवृक्षाचे तळी, मारिता कुदळीवरी कुदळी. विटा ते स्थळी आढळल्या, पुरा होताच विटांचा थर. जात्याची तळी सारिता दूर, दृष्टीस पडले एक भुयार. समयाचार जळती जय, चुनेगच्ची ते तळघर. गोमुखी पाट माळ सुंदर, देव म्हणे 12 वर्षे हा पोर. तप आचरला ए स्थळी, मग जण सर्व आश्चर्य करीती. खोद खोदुनी पोरास पुसती, पोर तो 12 मुलखाचा गमती. कथा भलतीच सांगितली म्हणे, हे माझ्या गुरूंचे स्थान. अति पवित्र हे माझे वतन, आहे तैसेची करा हे जतन. माना मद्वचन एवढे, बाबा झाले ऐसे बोलते. कथिते झाले श्रवण करीते, बाबा वदले ते वदले भलते. ऐसी ही वळते जिव्हा का, आश्चर्य वाटे माझे ती मज. बाबांविषयी हा का समज, परी तो आता पडला उमज. असेल सहज विनोद हा, बाबा मूळचेची विनोदप्रिय. असेल ही भुयार त्याचेच आलय, परी गुरूंचे म्हणता काय जाय. महत्व काय वेळचे की, असो बाबांच्या आज्ञेवरून पूर्वीप्रमाणे विटा लावून भुयार टाकिले बंद करून. निज गुरुस्थान म्हणून ते, जैसा अश्वत्थ वा औदुंबर, तैसाची बाबांस तो निंब तरुवर. प्रीती पार त्या निंबावर, अति आदर तयांचा. म्हाळसापती आदी करून जुने शिर्डीचे ग्रामस्थ जन, बाबांच्या गुरूंचे हे समाधी स्थान म्हणून वंदन त्या करीती. तया समाधी सन्निधानी 12 वर्षे मौन धरुणी तपश्चर्या केली बाबांनी. प्रसिद्ध जनी ही वार्ता. समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊन विकत साठे साहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती. हीच इमारत हाच वाडा, यात्रेकरूंचा मूळ आखाडा. आलिया गेलियांचा राडा, एकची गाढा ते स्थानी. बांधिला साठ्यांनी निंबास पार, माळ्या काढिल्या दक्षिणोत्तर. उत्तरेचा जिना तयार करिता हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख. तेथेची पारावार तया सन्मुख भक्त उदयन्मुख बैसती. गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सारवण्या वरी उद जाळील जो क्षणभरी. देईल श्रीहरी सुखतया, ही अतिशयोक्ती किंवा खरे सांशक होतील श्रोत्यांची अंतरे. परी ही साईमुखींची अक्षरे, श्रवणद्वारे परिसिली. नाही माझी या पदरचे विधान, शंका न धरा अनुप्रमाण. प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण, ते आज विद्यमान असती. पुढे झाला दीक्षितांचा वाडा, सोय झाली प्रशस्त बिराडा. अल्पकालात तेथेची पुढा
दगडी वाडाही उठला. दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थांची ओटी मूर्ती आंग्लभूमींचे यात्रेस जाती तेथ रोविती निज बीज. येथे श्रोते घेतील शंका सोडूनी मथुरा काशी द्वारका. धर्मबाह्य जी आंग्लभूमिका परमार्थदायका कैसे पा. श्रोत्यांची शंका ही साहजिक निरसिता ही वाटेल कौतुक. विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळीक करतील. काशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुण्यनिकर. पदरी पूर्वीच तयांचे शिवाय वडिलांची पुण्याई. धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वजितांची भरपाई. जाहले साई दर्शन या दर्शना आदिकारण. प्राक्तनीचे पांगुळपण आंग्लभूमीत असता जाण. पाय निसरून जे आले दिसाया दिसला जरी कुयोग. तरी परिपाके गुरुपुष्ययोग. तेने फळला सदुद्योग अलभ्य संयोग साईंचा. चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली. म्हणती पहा दर्शन नव्हाळी जाईल पांगोळीक तात्काळ. परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानित उणेपणा. खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले साईस. त्वचा रुधिर मांस हाडा समुदाय नरदेहाचा सांगाड. हा क्षणभंगुर संसार गाडा पाय लंगडा राहोही. 1909 सन महिना नोव्हेंबर तारीख 2 दीक्षितांसी तै पुण्य पावन साई दर्शन आरंभी. मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले डिसेंबर मासी. शिर्डीस श्रीच्या पुनर्दर्शनासी. व्हावे रहिवासी मन झाले. काढावे 25 शेअर बांधावे एक पत्र्याचे छप्पर. यात्रे करूसही सोयीस्कर. प्रथम विचार हा स्फुरला पुढे बांधावा एक वाडा. ऐसा जाहला मनाचा धडा. पुढील वर्षीच मुहूर्त मेढा निक्षेप दगडासी पायांच्या. 9 डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन. तोची सुमुहूर्त मानून पायाबंधन सारिले. बोलावूनही येणार नव्हे ते. दीक्षितांचे बंधूही तेथे. ते दिवशी त्याच मुहूर्ते आले ही होते आधीच. श्रीयुत दादासाहेब खापर्डे पूर्वीच आले होते सडे. परवानगी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला. परी खापर्ड्या ते घरी जावया दीक्षिताते पाया घालावया. जाहल्या या आज्ञा अभया 10 डिसेंबर या दिनी. आणखी या दिवसाची महती चावडीची जी शेजारती तीही याच दिवसापासून करती परम भक्तिप्रीतियुत. पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा. साधुनी गृहप्रवेश संस्कारा. विधी पुरस्सर सारिले. पुढे श्रीमंत बुटीचा इमला. अलोट पैका खर्ची घातला. देह ही बाबांचा तेथ विसावला. पैका लागला सार्थकी. वाडे झाले 3 आता. तेथे पूर्वी एकही नव्हता. आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समजता जाहले. आणिक एक या वाड्याची महती. आरंभी याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती. निर्मिली निजहस्ती बाबांनी. बागेची या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता. हेमाड साई चरणी माथा हेवी श्रोता समवेत. वामन तात्या घडे पूर्वीत साई समर्थ पाणी शिंपित. उखर जागी बाग उठवीत. पुढे ते गुप्त जाहले. पुढे औरंगाबादेपाशी चांद पाटील भेटले त्यासी. लग्नाची या वराडासी आले शिर्डीसी मागुते. पुढे देवीदासांची भेट. पडली जानकीदासांची गाठ. गंगागिराची दृष्टादृष्ट मिळाले त्रिकुट शिर्डीत. मोहिदी नासवे कुस्ती तेथुनी मग मशिदी वस्ती. जडली डेंगळ्या लागी प्रीती भक्त भोवती मिळाले. या सर्व कथा वार्तांचे कथन
होईल पुढील अध्यायी श्रवण. आता हेमाड साईंसी शरण, घालीत लोटांगण अनन्य. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. श्री साई समर्थ अवतरण नाम चतुर्थोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.